तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात मी तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे। मार्च आणि एप्रिल महिन्याचं काय होणार किंवा मार्च महिन्याचेच हप्ते वितरण होणार की एप्रिल आणि मार्च दोन्ही महिन्याचे हप्ते वितरण होणार, अशा लाडक्या बहिणींना भरपूर सारा प्रश्न पडला असून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे। चला तर मग तुम्हाला सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना चालू असून या योजनेची 2026 ची केवायसी देखील अजून झालेली नाहीये। सरकारने एक नवीन निर्णय घेतला असून ही केवायसी पुन्हा करायला लागणार असून तुम्हाला जी मुदतवाढ दिली होती 1 महिन्याची, त्या मुदतवाढमध्ये देखील तुमचे केवायसी झाले नाही तर तुमचा हा लाभ मिळणार नाही किंवा ह्या योजनेतून तुम्हाला वगळण्यात येऊ शकतं। त्याचबरोबर ही जर तुमची केवायसी करत असताना तुम्हाला मोबाईल ॲपद्वारे किंवा तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन जर तुम्ही करत असाल, तुम्हाला जर काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ही केवायसी सकाळी 7 च्या आधी आणि संध्याकाळी 9 च्या नंतर देखील करू शकता। पोर्टलवरती जास्त ट्रॅफिक जमा असून तुम्हाला जर केवायसी करायची आहे तर तुम्ही सकाळी 7 च्या आत आणि संध्याकाळी 9 च्या नंतर देखील करू शकता। त्याच ठिकाणी तुमची केवायसी कंप्लीट होईल। खूप लाडक्या बहिणींचा असा प्रश्न देखील होता की ही अधिकृत जी पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेची जी लिंक आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे का? असं नाही लाडक्या बहिणींनो, हे पोर्टल केवायसी पोर्टल जे आहे ते आता सध्या चालूच आहे। त्यावरती जास्तच शेवटचे 8 दिवस राहिले असता ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या वारंवार त्या केवायसी पोर्टलवर जाऊन केवायसी करत आहेत। काही काहींच्या केवायसी कंप्लीट देखील होत आहेत, काही काहींच्या होत नाहीयेत। पण ज्यांना पोर्टलच चालू होत नाहीये तर अशा लाडक्या बहिणींनी सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशीर ह्या 2 टाइमांमध्ये तुम्ही करू शकता। त्याचबरोबर ही 2026 ची नवीन अपडेट असून लाडक्या बहिणींना पुन्हा केवायसी करण्यासाठी सरकारने सांगितलं असता एप्रिल महिन्याचे शेवटचे 8 दिवस राहिले असतात तुम्हाला ही केवायसी करणं अनिवार्य आहे। त्याच्याच नंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो। तर तुम्ही ही केवायसी केली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्याचबरोबर ही केवायसीचा जो लाभ आहे तो फक्त फेब्रुवारी महिन्याचा आला असून मार्च महिन्याचाच ह्यामध्ये हप्ते वितरण होणार आहे। एप्रिल महिन्याचे जे हप्ते वितरण आहे त्याचा अजून देखील GR आलेला नसून मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाचा देखील GR आलेला नाहीये। लवकरच तुम्हाला GR प्रसिद्ध होईल। येत्या 1, 2, 3 दिवसांमध्ये हा GR प्रसिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार असून मंत्री आदित्यताई तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ह्या सर्वांनीच निर्णय कठोर घेतला असून फक्त GR प्रसिद्ध झाल्याच्या नंतर बाकीची जी प्रोसेस आहे ती पूर्णतः झालेली आहे। ते तुम्हाला ट्विटरद्वारे किंवा तुमच्या बायटद्वारे तुम्हाला सांगतील की हप्ते वितरण कोणत्या दिवशी होणार, कोणत्या तारखेला होणार। लाडक्या बहिणींनो, प्रतीक्षा करायची गरज नाहीये। शेवटचे 8 दिवस राहिले असता तुमची केवायसी देखील करणं अनिवार्य असून फक्त यामध्ये मार्च महिन्याचाच हप्ते वितरण होणार असून तुमच्या खात्यावरती फक्त 1,500 रुपये इतकेच जमा होणार आहेत। बहिणींनो, लवकरात लवकर जावा, केवायसी करा। त्याचबरोबर तुम्हाला 1,500 रुपयाचा लाभ तुमच्या खात्यामध्ये घ्या।